गणपते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमत दासबोध दशक 20वा समास 3रा सूक्ष्मनामा विधान निरूपण। श्रीराम चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी नाना प्रकारीचे प्राणी जन्मासयेती अवघे होती पृथ्वीपासूनी पृथ्वीमध्ये जाती नासोनी अनेक येती जाती परियवनी तैसीच आहे। चारी खाणी 5 भूते 14 सूक्ष्म संकेते काय पाहणे तेथे शोधून पाहावे। आहाच पाहता कळेना गरज केल्या समजेना नाना प्रकारी जनांच्या मना संदेह पडती। 14 5 19 19 4 23 यामध्ये मूळ 14 पाहिलेची पाहावे। सकळ सृष्टीचे बीज मूळ मायेत असे सहज अवघे समजता सज्ज परमार्थ होतो। म्हणून पाहिलेची पाहावे आणि शोधिलेची शोधावे। अवघे कळता स्वभावे संदेह तुटती। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करून आज या महन मंगलाच्या संत संघाला उपस्थित सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव। मागील संत संघामध्ये आपण सृष्टी त्रिविध लक्षण याविषयी माऊलींकडून सुंदर असं निरूपण आपण ऐकलं। त्यात माऊलींनी सांगितलं की त्रिगुणापर्यंत जो एक पहिला वर्ग असतो तो अत्यंत सूक्ष्म असतो। दुसरा वर्ग हा पंचमहाभूतांचा हा स्थूल, तर तिसरा वर्ग 4 वाणी 4 खाणी हा सुद्धा स्थूल असा वर्ग आहे। आणि या संपूर्ण वर्गामध्ये जी मूळ माया आहे ती अत्यंत सूक्ष्म अशी आहे। तर आज दशक 20वा समास 3रा ह्या समासामध्ये समर्थांनी सूक्ष्म नामाभिधान या विषयावर निरूपण केलं आहे। समर्थ काय सांगतायत की सूक्ष्म नामाभिधान म्हणजे काय? हे नाव ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की काय अर्थ असेल या विषयाचा। तर समर्थांनी याचा अर्थ सांगितला आहे की सूक्ष्म म्हणजे ह्या संपूर्ण विश्वामध्ये चराचरामध्ये जे अतेंद्रिय आहे, जे अदृश्य आहे, अतिसूक्ष्म आहे, जे निर्गुण आहे असं परमात्म स्वरूप अनुभवणं, ओळखणं, त्याचं गूढ असं जे रहस्य आहे ते उकलून काढणं म्हणजेच काय सूक्ष्म नामाभिधान होय।
मग समर्थांनी पुढे हेही सांगितलं आहे की अशी ही जी सूक्ष्म माया आहे, मूळ माया आहे, ती 14 संकेतांनी ओळखली जाते. तर कोणत्या कोणत्या? रज, तम, सत्व, गुणक्षोभिनी, षडगुणेश्वर, शुद्ध सत्व, गुणसाम्य, अर्धनारी नटेश्वर, पुरुष प्रकृती, शिवशक्ती आणि चैतन्य, मन, माया आणि अंतरात्मा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा दासबोध आता शेवटच्या पर्वाणीमध्ये आलेला आहे. ह्या सगळ्या विषयांवर समर्थ सांगतात की प्रत्येक विषयांवर एक एक सुंदर असं निरूपण आपण मागील काही संतसंघांमध्ये ऐकलेलं आहे. तर आजच्या ह्या समासामध्ये समर्थ काय सांगतायत की सूक्ष्म नामाभिधानाकडे जर जायचं असेल, त्या परमेश्वराला, त्या अतेंद्रियाला जर ओळखायचं असेल, शोधायचं असेल, जाणायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे त्याविषयी ह्या समासामध्ये समर्थ सांगतात. की समर्थांनी सांगितलं आहे की आपण काय केलं पाहिजे. आपण देहबुद्धीमध्ये अडकलेलो आहोत आणि देहबुद्धीमुळे अडकलेले असल्यामुळे आपण स्थूलामध्ये आहोत आणि स्थूलातून आपण काय करतो आहे, आपली जी दृष्टी आहे, आपलं जे मन आहे, आपली जी वृत्ती आहे, आपली जी वृत्ती आहे, जी बुद्धी आहे, ती आपली कशी आहे, तर अधोमुखी आहे. आपण काय करतो, आपल्या ह्या बुद्धीवर, आपल्या ह्या मनावर, आपल्या ह्या वृत्तीवर संकल्प विकल्पाचं काय आहे जाळं येतं, अविचार येतात. आणि मग ह्या अविचारांनी जर आपण पाहिलं त्या सूक्ष्म अशा परमतत्वाकडे, तर ते दिसेल का हो आपल्याला? अजिबात दिसणार नाही. मग काय केलं पाहिजे आपण? तर समर्थ सांगताय साधकांनी काय केलं पाहिजे, तर आपली वृत्ती बदलली पाहिजे. हे जे संकल्प विकल्प आपल्या मनामध्ये येतात ते आपण नाहीसे केले पाहिजेत. आपलं मन उन्मन केलं पाहिजे, निर्विकार केलं पाहिजे, विकारांचं विसर्जन केलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला त्या परमतत्वापर्यंत आपण पोचू शकणार नाही. आपलं मन अंतर्मुख केलं पाहिजे. मग यासाठी त्यांनी सुंदर असा उपाय सांगितला आहे की काय, आपण सगळे बद्ध आहोत, सामान्य आहोत. मग आपल्याकडून हे घडेल का? आपलं जे मूळ जीवनाचं ध्येय आहे की स्वरूपापर्यंत पोचणं, म्हणजेच काय, ते सूक्ष्म नामाभिधानापर्यंत जाणं, हे स्वरूप आपल्याला सद्गुरूंशिवाय नाही कळू शकत. मग समर्थांनी सुद्धा तेच सांगितले आहे, जरी परमसुगम परिजनांशी झाले दुर्गम, काकी तयांचे चुकले वर्म संत समागमाकडे. आपल्याला काय वाटतं हे खूप कठीण आहे, पण समर्थ सांगतायत, आपल्या माऊलीसुद्धा सांगतायत की हे कठीण नाही आहे, हे सोपं आहे. जर आपण प्रयत्न केले, जर आत्मचिंतन केलं, आपली जर वृत्ती पालटली तर आपल्याला हे शक्य आहे. परंतु आपण कसली कास धरली पाहिजे की संतांच्या सहवासाची, त्या सद्गुरूंची आपण कास धरली पाहिजे. त्या सगुण सद्गुरू आपल्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच गोरोबा काकांनी सांगितलं आहे, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सांगितलं आहे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. आपले गुरुसुद्धा काय आहेत, आपले गुरुमाऊलीसुद्धा काय आहेत, ते परमतत्वच आहेत. आणि हे जाणण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपल्याला त्यांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे, त्यांच्या सहवासात राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच सगुण सद्गुरूंची कास धरली पाहिजे. बघा ना, जोपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या तरी सगुण रूपाची आलंबन म्हणजेच अनुसंधान करत नाही, तोपर्यंत निर्गुणाकडे आपलं मन कधीही झुकलं जाणार नाही. कधीही त्या निर्गुणाची प्राप्ती आपल्याला होणार नाही. कारण जोपर्यंत त्या सगुणाशी अनुसंधान आपण ठेवलं पाहिजे, त्या सद्गुरूंशी आपण अनुसंधान ठेवलं पाहिजे. जसं बघा, समर्थांनी रामाचं अनुसंधान केलं, आलंबन केलं. मीराबाईंनी त्यांचं मन सतत त्या कृष्णाभोवती झुंजी घालायचं. आपल्या माऊलीसुद्धा बघा, आपल्या संत शिरोमणी गजानन महाराजांवर एवढं त्यांचं प्रेम की त्यांना कुठेही जायचं नव्हतं, महाराजांना सोडून कुठेही त्यांना जायचं नव्हतं. अगदी बापांकडे सुद्धा माऊली श्री महाराजांच्या आज्ञेनेच गेल्यात. त्यांना तिथेही जायचं नव्हतं, परंतु श्री महाराजांनी सांगितलं की जीवनामध्ये आपल्याला सगुण सद्गुरूंची गरज आहे. आणि माऊलींनी बापांच्या रूपामध्ये माऊलींना महाराजांनी दर्शन दिलं. आणि त्यावेळेस माऊलींना कळलं की चराचरामध्ये हेच एक परमतत्व आहे. आणि अनुग्रह घेतल्यानंतर अवघ्या 3 महिन्यामध्ये माऊली आत्मज्ञानी संत झाले. आणि म्हणूनच माऊलींनी म्हटलं, रेणू देवा आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. आणि माऊली हेही आपल्याला ठणकावून सांगतात की तुम्ही माझ्या शरीराकडे पाहू नका, तर माझं शरीर, मी एक कोण आहे, शक्ती आहे, एक तत्व आहे या चराचरामध्ये जे पसरलं आहे. ह्या चराचरामध्ये जे अतींद्रिय आहे, जे अतिसूक्ष्म अदृश्य असं चैतन्य आहे, ते म्हणजे कोण आहे, मीच आहे.
म्हणून भाविक हो, आपण अशा सद्गुरूंकडे आलं पाहिजे. त्यांच्या अनुसंधानामध्ये आपण त्यांच्यावर जीवापार प्रेम केलं पाहिजे. माऊली नेहमी सांगतात की आपल्याला जे जे आवडतं त्याच्या पलीकडचं प्रेम आपण आपल्या गुरुमाऊलींवर केलं पाहिजे. त्यांच्या वचनावर, त्यांनी दिलेल्या सेवेवर, त्यांनी दिलेल्या नामावर, त्यांनी दिलेल्या साधनेंवर, म्हणजे संतसंघाची असो, वारी उत्सवाची असो किंवा कोणतीही असो, त्यावर आपण पूर्ण शरणागतीने जर भाव ठेवला, समर्पित भाव ठेवला, तर हे अशक्य नाही आहे. येथे मी एक दृष्टांत आपल्याला सांगू इच्छिते की कशा प्रकारे गुरूंच्या वचनावर जर आपण भाव ठेवला आणि पूर्ण शरणागती त्यांच्या चरणावर ठेवली, तर आपलं हे मन त्या सूक्ष्मापर्यंत गुरुमाऊलींच्या कृपेने कसं जातं आणि ते सूक्ष्म नामाभिधान आपल्याला कसं घडतं. समर्थांचा शिष्य हा धोंडीबा धनगर हा अशिक्षित, अडाणी, परंतु समर्थ रामदास स्वामींवर त्यांची नितांत श्रद्धा, इतकी श्रद्धा की काहीही सांगो ते ऐकायचं म्हणजे ऐकायचंच. आणि असा हा धोंडीबा एक दिवस समर्थांकडे जातो आणि समर्थांना विचारतो. बघा तो किती पराकोटीला गेला असेल की त्याला असं वाटतं, आपल्याला वाटतं का हो की माझं मन उन्मन व्हावं, पण त्याला असं वाटत होतं की माझं मन उन्मन व्हावं म्हणजेच काय, निर्विकार व्हावं. तो महाराजांना, स्वामी समर्थ यांना विचारतो, स्वामी रामदास स्वामींना, की महाराज माझं मन उन्मन करायचं आहे तर मी काय केलं पाहिजे. अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत समर्थ रामदास स्वामी त्याला सांगतात की हे बघ धोंडीबा, एक काम कर, तू आहे ना मनाचं ऐकूच नको. जे जे तुझ्या मनात येतं ना तू ते करायचंच नाही, त्याच्या विरुद्ध तू ते काम कर. धोंडीबा दर्शन घेतो आणि निघून येतो, घरी जायला निघतो आणि त्याच्या मनामध्ये एक विचार चालू असतो की का मला असं सांगितलं असेल, मनाचं ऐकायचं नाही म्हणजे नेमकं करायचं तरी काय, हा विचारत असतो आणि मनाचं निरीक्षण तो करू लागतो. आणि असं होता तो काय करतो, त्याच्या मनात विचार येतो की आपण काय करावं, घरी जावं असं मनात विचार येतो. आणि तो लगेच विचार करतो, समर्थांनी तर मला सांगितलं आहे की घरी मनाचं ऐकायचं नाही. मग तो काय करतो की नाही, मनाचं ऐकायचं नाही, घरी नाही जायचं, इथेच थांबायचं. आणि तो रस्त्यात मध्येच थांबतो. पुन्हा थोड्या वेळाने त्याच्या मनामध्ये विचार येतो की आता इथे झाडाखाली बसावं का. पुन्हा तो म्हणतो की नाही, समर्थांनी सांगितलं मनाचं ऐकायचं नाही. मग पुन्हा तो विचार करतो, नको, झाडाजवळ थांबायचं नाही, आता हळूहळू पुढे चालत जाऊया. पुन्हा थोड्या वेळाने मनामध्ये विचार येतो की नाही, कुठेच थांबायचं नाही, आता सरळ घरीच जायचं. आणि मग पुन्हा तो निरीक्षण करतो. तेव्हा त्याला असं कळतं, अरे माझ्या मनामध्ये हे वेगवेगळे परस्पर विरोधी विचार, हे विकल्प, हे काय येतात सारखे. आणि मग तो ठाम निश्चय करतो की नाही, आता इथेच बसायचं. आणि तो त्या खडकावर बसतो आणि तिथे राम नाम घेत तो राहतो. आणि अशी वेळ येते की मनामध्ये सतत ते राम नाम चालू असतं. त्यामुळे काय होतं, तर त्याच्या मनातील जे विचार आहेत ते विचार विसर्जित होतात, मन निर्विकार होतं, निस्संग होतं. आणि मग काय होतं की त्याला 3 दिवस 3 रात्र तो काय करतो, त्या ठिकाणीच बसून राहतो. आणि ज्यावेळेस समर्थांना शिष्यांकरवी ही गोष्ट समजते त्यावेळेस समर्थ तिथे येतात आणि काय करतात, त्याच्या डोक्यावर हात ठेवतात, त्याला स्पर्श करतात आणि देहबोधावर आणतात. तात्पर्य हेच सांगायचं आहे की आपण सुद्धा आपल्या गुरुदेवांचं असंच ऐकायचं आहे. त्यांनी सांगितलेल्या वचनावर आपण विश्वास ठेवायचा आहे. मग त्यांनी सांगितलेलं काही असो, जे नाम त्यांनी आपल्याला घ्यायला सांगितलं आहे ते नाम आपण पूर्ण शरणागतीने समर्पित भावाने जर घेतलं, त्यांनी दिलेली सेवा ही का सेवा दिली आहे ह्याचं जर आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की मी कोणीतरी आहे, या अहंकाराने जर आपण सेवा केली तर आपल्याला ह्या उन्मनी अवस्थेपर्यंत जाता येणार नाही. मग जर आपल्याला पालटायचं असेल, आपली वृत्ती पालटायची असेल तर आपण हे लक्षात आणलं पाहिजे, मी कोणीही नाही आहे, मी इंजिनियर नाही आहे, मी डॉक्टर नाही आहे, मी कोणीही नाही आहे, मी फक्त गुरुचरणाचा दास आहे. एवढंच जर लक्षात ठेवलं तर आपल्याकडून ती नामसाधना, जे ध्यान जप, जी सेवा माऊलींनी आपल्याला दिली आहे ती आपल्याला
आपल्याकडून पूर्ण होईल आणि आपल्याला आपलं मन आहे ते कशामध्ये जाईल, निर्विकार होईल, निर्विचार होईल, निस्संग होईल. तात्पर्य की हा जो समास आहे, या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की गुरूंचा हो. या समासाचं सगळं सार या अभंगामध्ये दिलेलं आहे. संतांचा हा संग लिहवी अभंग, सोये पांडुरंग भजनात दंग. किती गाता मन ऐकती हे कान, उकलून ज्ञान देई कोण. अरे गुरूंशिवाय हे ज्ञान देणं शक्यच नाही आहे. हे अमर तत्वाचं जे ज्ञान आहे, हे जे मोक्षाचं ज्ञान आहे, सायुज्य मुक्तीचं जे ज्ञान आहे, हे गुरूंशिवाय कोणीच देऊ शकत नाही. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी या ग्रंथाचा समारोप करता करता परत एकदा आठवण करून देत आहेत. काहीही जमलं नाही. जे मी 1 ते 20 अध्याय सांगितले, प्रत्येक अध्यायामध्ये 10-10 समास सांगितले. म्हणजे आता 193 प्रवचनं आपण ऐकलेली आहेत. यामध्ये काहीही जरी आत्मसात करता आलेलं नाही किंवा जमलं नाही किंवा आपल्या प्रार्थनामुळे प्राप्त झालं नाही, तरीही बेटा अजूनही वेळ गेलेली नाही आहे. एवढं जरी तू केलास की संताचा होऊन राहिलास, सद्गुरूचा होऊन राहिलास, तरी सुद्धा हे आत्मज्ञान अशक्य नाही. याच्यासाठी मागच्या समासामध्ये मी तुला सांगितलं की घोड्याच्या रिकिबीमध्ये पाय घालायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात सुद्धा आत्मज्ञान होईल. आणि शक्य नाही झालं तर हे 100% लक्षात ठेव. मागच्या सत्संगामध्ये सांगितली होती गोष्ट सोमदेव सरांनी ती, की या चिंचेला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षाने आत्मज्ञान होईल. याचा अर्थ काय? गॅरंटी आहे. कारण चिंचेच्या पानाचा अंत कुठेतरी होणारच ना. लाखो असतील, करोडो असतील. याचा अर्थ असा आहे, त्या दृष्टांतातून हे शिकायचं आहे की 100% आत्मज्ञान होणार. आणि म्हणूनच मनुष्याला 4 लाख वेळा परपर संधी मिळते. भोगयोनी जे आहे ना, या भोगयोनीतून पुढे 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 जावं लागतं. आणि इथून एकदा गाडी सुटली, ही गाडी इथली चुकली की मग नीच योनीपासून आपल्याला प्रवास करावा लागतो. म्हणजे किडा मुंगीपासून, म्हणजे अगदी वळवळणाऱ्या किड्यापर्यंत, शेणातला असू दे, घाणीतला किडा असू दे, तिथून जन्म घ्यावे लागणार. आणि मग अनेक प्रयत्न करून मनुष्य जन्माला येणार. पण तुम्ही इथं संत संघाला बसलेले जेवढे जेवढे लोक आहात त्यांनी 100% लक्षात घ्या की आपल्याला नीच योनीमध्ये जन्म मिळणारच नाही. का? तर तुम्ही गुरुपुत्र आहात. आणि गुरुपुत्र असल्यामुळे, संतान असल्यामुळे, संतांची मुलं असल्यामुळे तुम्हाला भले मोक्ष या जन्मामध्ये काही जणांना मिळणार नाही, पण पुढचा जन्म याहीपेक्षा सुधारित मिळेल, प्रगत मिळेल, सुसज्ज असा मिळेल. आज जे काही जन्मामध्ये मिळतं आपल्याला सुखदुःख, त्यापेक्षाही काकणभर सरस सुखामध्ये तुम्ही नक्की जन्म घेतलेला असाल. म्हणून मागच्या संत संघामध्ये मी सांगितलेलं आहे की ही इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे ही ठेव आहे, वाया गेलेलं नाही. 193 संत संघ ऐकलेत, हे वाया गेलेले नाही आहेत. हे डिपॉझिट झालं आहे. या डिपॉझिटमधून भले साधता आलं तर उत्तम, नाही साधता आलं तर लॉस तर नक्की नाही. मुद्दल आपला आहे तिथेच आहे.
कारण ही बँकच अशी आहे की इथे इन्कम टॅक्सची भीती नाही. एक ट्रस्ट जे असतात ना, या ट्रस्टमध्ये असा प्रकार असतो, देणगी दिली तुम्ही, ती देणगी दिल्यानंतर ती देणगी ज्या वर्षामध्ये दिलेले त्या वर्षामध्ये त्यातली 85% खर्च करायचे असते. ज्याच्यासाठी दिलेले असते त्या गोष्टीसाठी 85% खर्च झाला पाहिजे. नाही झाला तर जी काय देणगी दिली त्याच्यावर 30% कपात होते, इन्कम टॅक्स बसतो. इथे असला काहीच प्रकार नाही की हा जो मनुष्य जन्म मिळाला ज्याच्यासाठी देवानं दिलाय त्याचा पूर्णपणे तुम्ही उपयोग नाही केला तर इथे इन्कम टॅक्स कापला जाणार नाही. त्यामुळे जे आयुष्य आहे ते बाद गेलेलं नाही आहे, फुकट गेलेलं नाही आहे. पुढचा जन्म मिळणार तो मनुष्य जन्मच मिळणार. आणि मनुष्य जन्मामध्ये आता ज्या सुविधा तुम्हाला मिळाल्यात त्याच्यापेक्षाही काकणभर सुविधा चांगल्या मिळणार. परिस्थिती चांगली होणार पूर्वीपेक्षाही. त्यामुळे ही जी आपण आता काय करतोय ना, जो वेळ खर्च करतोय ते डिपॉझिट होतं आहे आपलं, आपल्या भल्यासाठी होतं आहे. कारण परत जन्म मिळणारच. जोपर्यंत आपल्याला मोक्ष मिळत नाही तोपर्यंत आपण परत जन्माला येणार. मग 84 लक्ष योनीमधल्या 83,99,999 योनी ज्या बाकीच्या ज्याला भोग योनी म्हणतात त्या भोग योनीमध्ये जन्म परत मिळण्यासाठी एवढ्यात घाबरायची गरज नाही. कारण आता आपण जे जन्म घेतलेला आहे तो जन्म 4 लाख वेळा मिळतो. त्यातले काही जन्म चुकलेले आहेत आपले. म्हणजे 4 लाख वेळा म्हणजे आत्ताच पहिल्यांदा आलं तर असं नाही आहे. तुम्ही इथे जो मनुष्य जन्म घेतलेला आहात आणि मनुष्य जन्म मिळाला आहे तो काय पहिल्यांदाच मिळालेला नाही आहे. हे शक्यच नाही. गुरु शिष्य नातं होणं हे शक्यच नाही. त्याच्यासाठी सुद्धा अनेक जन्म घेऊन आलो आहे आपण. अनेक जन्माची साधना, अनेक जन्माचं पुण्य फळाला आलं आहे. म्हणून आज इथे आपण गुरु शिष्य झालो आहे. म्हणजे थोडक्यात यापूर्वी आपण अनेक मनुष्य जन्म घेत आलेलो आहोत. आतासुद्धा मनुष्य जन्म मिळाला आहे. मी तुम्हाला ग्वाही देतो आहे, मी तुम्हाला विश्वास देतो आहे, मी तुम्हाला खात्री देतो आहे, मी तुम्हाला वचन देतो आहे, पुढचाही जन्म मनुष्य जन्मच मिळणार. भोग योनीमध्ये नाही मिळणार, कर्म योनीमध्येच मिळणार. पण अर्जुनासारखे, भक्त पुंडलिकासारखे, एकनाथांसारखे, रामदासांसारखे तुम्ही जन्माला याल. शिवाजी महाराजांसारखे एकनिष्ठ शिष्य म्हणून जन्माला याल. शिवाजी महाराजांकडे ज्यावेळी रामदास स्वामींनी सांगितलं की मला वाघणीचं दूध हवं आहे, ते शिवाजीराजे असं म्हणाले नाहीत की मी या हिंदवी स्वराज्याचा एक संस्थापक आहे, मी एक राजा आणि वाघाचं दूध आणायला मला सांगताय, माझं काही वाईट बरं झालं तर हे राज्य कोण उभारणार. शिवाजी महाराज स्वतःला विसरले होते. गुरूंकडे आलं की स्वतःला विसरायचं असतं. मी कोणी नाही, मी फक्त आणि फक्त त्याचं लेकरू आहे, तो माझा मालक आहे. म्हणून आपण त्याला स्वामी म्हणतो ना. नवऱ्याला पण स्वामी म्हणायची पद्धत आहे ना आपल्याकडे. स्वामी याचा अर्थ मालक. तो माझ्या जीवाचा, तो माझ्या संपूर्ण शरीराचा मालक आहे, त्याचा मी आहे, त्याला काय करायचं ते करू. अशा प्रकारचा भाव आपण ठेवलाय म्हणून इथपर्यंत आलोय. म्हणून एवढे सत्संग आपल्याकडून घडलेले आहेत. तेव्हा असाच जरी हा जरी स्पीड ठेवला तरी या स्पीडनी मुंगीच्या पावलानं आपण आत्मसाक्षात्काराकडे 100% जाणार. हे परत आपल्याला एकदा सांगायचं समर्थ रामदास स्वामींना. म्हणून हा समाज घेतला की 100% तुम्हाला इथपर्यंत पोचता येणार. मगाच्या समासामध्ये, मागच्या समासामध्ये, मगाच्या म्हणजे मागच्या आठवड्याच्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींना हे सांगायचं होतं की पक्षाच्या गतीनं तुम्ही काय करा, आत्मसाक्षात्कार मिळवा. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की गुरूंचं होऊन राहा. आता गुरूंचे दोन्ही लोक होऊन राहतात. एक म्हणजे गळ्यात माळ घालतो, स्वामींनी सांगितलेलं असतं त्याचं पालन करतो, पण तंतोतंत पालन नाही करत. लोक करतात. मागच्या आठवड्याच्या संत संघामध्ये मी सांगितलं होतं ना, पंढरीला चाललेत, दोघेही चाललेत. एकाचं उद्दिष्टच हे आहे विठ्ठलाला जाऊन भेटणं, आणि एकाचं उद्दिष्ट आहे ठीक आहे जायचं आहे विठ्ठलाला भेटायला, पण
थोडं बघितलं आणि नंतर गेलं तर काय बिघडतंय, जायचं तर आहे, एवढी काय घाई उठली. आणि एकाचं उद्दिष्ट असं होतं, अरे देवा मी तुला कधी एकदा येऊन भेटतोय, हा ध्यास लागला होता. जो ध्यास घेईल आत्मउद्धाराचा त्याने गुरूंना पूर्णपणे सरेंडर झालं पाहिजे. गुरूंच्या पुढे नाही. त्यांनी सांगितलं हे करायचं नाही, नाही करायचं. त्यांनी सांगितलं हे करा, करायचं. माणिक प्रभूंची ताईने आत्ता गोष्ट सांगितली बघा, ज्या धनगराची गोष्ट सांगितली ते माणिक प्रभू. या माणिक प्रभूंना समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की जे मनात येईल त्याचा त्याग कर. आणि ते तसा त्याग करत गेले आणि शेवटी आत्मउद्धाराकडे गेले. तसं गुरु जे सांगतील त्याचं पूर्णपणे अंमलबजावणी जो करेल त्याला पक्षाच्या पावलानं आत्मउद्धार होणार आहे. अर्थात सगळ्यांनी वाईट वाटून घेण्याची गरज नाही. आपली प्रत्येकाची कॅपॅसिटी काय आहे ते आपल्याला माहिती आहे, स्वामींना माहिती आहे. त्यामुळे तेरी बी चूप जाऊ द्या. त्यामुळे आपल्याला माहिती आहे ना, मग ठीक आहे, वाईट वाटून घेण्याची गरज नाही. नाही मिळणार आत्मउद्धार, मग एवढी भक्ती करून का उपयोग आहे. आपण आपल्यातलं उणिवा शोधल्या पाहिजेत. आपण खरंच तेवढ्या कॅपॅसिटीचे आहोत का, आपल्यात तेवढी प्रगती झालं आहे का, नाही झालं आहे ना, मग जाऊ द्या, आपल्याला काय होणारच नाही आता आत्मउद्धार. ह्याच्यासाठी हा समाजलेलं समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, बाळा काहीही काळजी करू नको, आत्मसाक्षात्कार 100% मिळणार. तू आत्तासुद्धा जो आला आहेस तो मागच्या जन्मामध्ये अशाच गतीने आलेला आहेस. ती गती तुझी होती म्हणून आत्ता तुला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज सापडलेले आहेत. हे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज पुढच्या जन्मामध्ये नको कोण होऊन येणार नको सांगायला, पण पुढच्या जन्मामध्ये नक्की येणार तुझ्याबरोबर आणि परत तुझं स्पीड वाढवणार. ते हताश होण्याची गरज नाही. आत्मउद्धार निश्चित आहे. यासाठीच देवानं 4 लाख वेळा मनुष्य जन्म देण्याचं निश्चित केलं आहे. ती संधी आहे. आता त्याही संधी आपण हुकवल्याने काहीच नाही करू शकलो तर वाया जाणार. पण त्यातले तुम्ही लोकच नाही आहात. त्या श्रेणीमध्ये तुम्ही बसतच नाहीत. तुम्हाला कणाकणानं प्रगती करणाऱ्यामध्ये तुम्ही बसता. मुंगीच्या पावलानं आत्मसाक्षात्काराकडे जाण्यामध्ये आपला नंबर लागतो. त्यामुळे ती 4 लाख वेळा संधी आम्ही हुकू आणि पुनरुपी जनन पुनरुपी मरण हा प्रश्न नाही येणार. नीच योनीमध्ये जाण्याचं योगच येणार नाही. मनुष्य योनीच तुम्हाला मिळणार. ही ग्वाही देऊन इथे मी माझ्या वाणीला विराम देतो. श्री गुरु. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.